नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी, स्पेसिफिकली तलाठी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी विचारत आहेत की सर, आम्हाला तलाठी भरतीसाठी तुम्ही सांगितलं सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी. सपोर्ट स्टडीसाठी तुम्ही आपली अकॅडमी बेस्ट आहे, पण सेल्फ स्टडीसाठी आम्हाला कुठली पुस्तकं असायला पाहिजे. मग आता मार्केटमध्ये भरपूर चांगली पुस्तकं आहेत, दर्जेदार आहे. सगळी पुस्तकं जी आहेत ना तर ती चांगलीच आहे, पण बेस्ट तुमच्यासाठी कोणतं आहे आणि रेफरन्स म्हणून एक आदर्श पुस्तक कोणतं असायला पाहिजे, सगळी डिटेल माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तत्पूर्वी आपली ही 15 ऑगस्ट मुळे ही एक दिवसाची आपली ही ऑफर आहे. कोणतीही बॅच घ्या तुम्ही, आपली एमपीएससीची घ्या किंवा तलाठी भरती घ्या किंवा इतर कुठलीही बॅच घ्या, फक्त 99 रुपयामध्ये असणार आहे. उद्यापासून ही सुरू होणार आहे, तर 15 तारखेच्या रात्रीपर्यंत, म्हणजे 15 तारखेला रात्री ही ऑफर बंद होणार आहे. तर आत्ताच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. आता पहा, आता जर आपण विचार केला इतिहासमध्ये आपल्याला नेमकं काय पुस्तक अभ्यासायला पाहिजे किंवा कोणतं एक आपल्या नेहमी हाताखाली अभ्यासासाठी असायलाच पाहिजे, कारण शिक्षक लोकांचे 1.5 2 तासाचे लेक्चर पाहून थोडंसं सॅच्युरेट मोडमध्ये येतं. वाचून आपण आपला लवकर चांगला दर्जेदार अभ्यास करू शकतो. नोट्स काढायसाठी आपल्याला प्रत्येक वेळी शिक्षकांनी शिकवलेलंच बेस्ट असेल असं नाही, त्याला आणखी बेस्ट कसं बनवायचं असेल तर याच्यासाठी पुस्तकं आदर्श असायलाच पाहिजे. लढाई जर आपल्याला लढायला जायचं असेल तर आपल्याकडे आपली शस्त्र असणं गरजेचं आहे. मग क्विकली पाहून घेऊया इतिहासामध्ये. आता तुम्हाला 11वी 12वी स्टेट बोर्डाचे जुने पुस्तकं जे आहेत ना तर ते फार उपयुक्त आहे ना. आता हे तुम्हाला कुठे मिळतील? आपल्या अकॅडमीचं जर ॲप्लिकेशन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळेच्या सगळे पुस्तकं जे आहेत 8वी 9वी 10वीचे सगळे पुस्तकं तुम्हाला फ्री जे फोल्डर आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्राचा इतिहास हे अत्यंत महत्त्वाचा आहे. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावरती स्पेसिफिकली जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जातात. भारताच्या इतिहासावर देखील येतात, पण स्पेसिफिकली आपण महाराष्ट्राच्या इतिहासावरती फोकस करणार आहोत. यासाठी तुम्ही समाधान महाजन किंवा अनिल कठारे यांचं पुस्तक तुम्ही प्रेफर करू शकता. भूगोलसाठी जर विचार करायचं म्हटलं तर स्टेट बोर्डाची जी क्रमिक पुस्तकं आहे 5वी ते 10वी, हा म्हणजे निचोड आहे. सगळ्या पुस्तकांचा निचोड फक्त आपले स्टेट बोर्डचे पुस्तकं याच्यामधूनच येतात. ठीक आहे. जर तुम्हाला एखादं विशेष करून जर पुस्तक जर घ्यायचं असेल तर AB सौदी सरांचं तुम्ही भूगोल जे आहे तर ते पुस्तक स्वतः सोबत असू द्या. नंतर अर्थव्यवस्था पॉलिटी जे आहे तर ते वेगवेगळे पुस्तक आहे, काहीमध्ये क्लिष्ट संकल्पना आहे. पण हे जे पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं, तर यामध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये संकल्पना तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. कारण की लार्जर अफेक्ट, ज्यावेळेस स्मॉल स्केल तुमचं बजेट आणि ज्यावेळेस तुम्ही स्थूल अर्थव्यवस्थेवरती जाता तर त्यावेळेस भरपूर अशा कन्सेप्ट एकमेकांसोबत येतात आणि मग तिथं थोडासा गोंधळ होतो. तर त्यासाठी बेसिक कन्सेप्टसाठी रंजन कोळंबे सरांचं राज्यव्यवस्था जे पॉलिटीचं पुस्तक आहे हे अप्रतिम आहे. अर्थशास्त्राचा जर विचार केला तर रंजन कोळंबे सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता किंवा मग किरण देसले सर यांचं देखील पुस्तक तुम्ही वापरू शकता. बघा, असं नाही की आपल्या अकॅडमीच्या नोट्स नाही आहे, पण हे जे बेस्ट आहे ही बेस्ट विद्यार्थ्यांसाठी अगदी अप्रतिम आहे. यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि नंतर स्टेट बोर्डचे सामान्य विज्ञानचं तर बेस्टच आहे. कोणतं? 8वी 9वी 10वी यांचं सामान्य विज्ञान जे आहे तर ते दोन्ही करा. आता यामध्ये मराठी आणि इंग्लिशमधून जर तुमचं सायन्स झालेलं असेल तर तुम्हाला मराठीच्या कन्सेप्ट समजायला थोडेसे अवघड जातात, आणि जर तुम्हाला समजा मराठी असेल तर तुम्हाला इंग्रजीच्या कन्सेप्ट समजायला अवघड जातात. पण सचिन बस्के सरांचं किंवा अनिल कोलते सरांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं तर दोन्हीही टर्मिनॉलॉजी म्हणजे आहे. आणि जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामधून तुम्ही रेफरन्स बुक आहे तो वापरा. ठीक आहे. आणि आपले जे संभाजी सर तुम्हाला प्रत्यक्ष जे शिकवत आहेत तर त्यांनी सगळे पुस्तकं जे आहेत तर ते पहिल्यापासून त्यांनी अभ्यास केलेले आहेत. फक्त वेळेचा तकाजा आहे म्हणून सरांचं पुस्तक लॉन्च झालेलं नाही आहे, पण काही दिवसांनी देखील आपलं लॉन्च होईल. पण आपल्याकडे वेळ असणार आहे का? त्यावेळेस नाही. म्हणून आतापासूनच या पुस्तकाच्या आधारे आपण लढायचं करा. चालू घडामोडीसाठी पृथ्वी परिक्रमा किंवा अभिनवचं इयरबुक आहे. दैनिक वृत्तपत्र लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स यांच्यातले संपादकीय जे पेजेस आहेत तर त्यावरती विशेष करून जास्त प्रश्न विचारले जातात. बाकीच्या ज्या घटना आहेत, ठीक आहे, तर त्या घटना विचारल्या जात नाही. चालू घडामोडीच्या दृष्टीने सरकारचं काय धोरण आहे, सरकारच्या योजना काय आहे, परराष्ट्र धोरण काय आहे, तर याच्याशी निगडीत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता चालू घडामोडीसाठी पहा, 44 महापुरुषांच्या नावाने प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये ते दिवस साजरे करण्यात यावे असा एक स्पेशल GR आहे.
तो GR वाटलंच तर मी टेलिग्रामला टाकेल मी. म्हणजे ते 44 जे महापुरुष आहेत त्यांच्या नावाने विविध वेगवेगळ्या विभागामध्ये योजना देखील राबवण्यात येत आहे. ठीक आहे. जसं की आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जीर्णोद्धार, म्हणजे जे काही मंदिर वगैरे असतील तर त्यांच्या जीर्णोद्धारासाठी एक नवीन योजना सरकारनं राबवलेली आहे. तर मग अशामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी प्रश्न येण्याची शक्यता वाढते. तर त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास जर केला चालू घडामोडीचा तर ते एक आहे. देन अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी तुम्ही अनिल अकलंगी सरांचं वापरू शकता किंवा मग सचिन ढवळे सर आणि पंढरीनाथ राणे यांचे देखील पुस्तकं वाचू शकता. बट मी तुम्हाला एक आवर्जून सांगेल की या पुस्तकांमध्ये जसं तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वीला प्रत्येक स्टेप बाय स्टेप मार्क्स, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस करायची आणि नंतर मग ते त्याचं उत्तर काढायचं असे आहे. या लेंदी प्रोसेस आहे. मी हे म्हणत नाही की पुस्तकं चांगलेच आहे, या पुस्तकामध्ये थोडंसं कमी आहे. पण जर तुम्ही शॉर्टकट टिप्स आणि ट्रिक्ससाठी जर आपल्या अनिकेत सरांचं जर एकदा पाहिलं असेल, अर्थात सचिन ढवळे सर हे बेस्ट नाव आहे, पंढरीनाथ राणे पण बेस्ट आहे, पण मला असं वाटतं जस्ट बिकॉज आपल्याकडे अनिकेत सर शिकवतात म्हणून नाही, पण तुम्ही जर त्यांचे लेक्चर जर पाहिले, पुस्तकं जर यांचे वापरले तर तुम्हाला अप्रतिम असं कॉम्बिनेशन दिसेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही सगळी संदर्भ पुस्तकं जी आहेत तर ती तुम्ही वाचा, सुरुवात करा. 99 रुपीजला फक्त आपण विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ठेवलेली आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.